कात्रजच्या तलावातल्या विषप्रयोगाने अनेकांचे प्राण गेले. यास आम्ही हत्येचे घोर पातक समजतो. या घोर पातकासाठी आम्ही बाजीस हत्तीच्या पायदळी तोडवण्याची शिक्षा देत आहोत. बाजीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर बालकृष्णाच्या पालखीचा सोहळा होईल. न्याय निवाडा झाला असे आम्ही जाहीर करतो. घेऊन चला बाजीला. नाही, माझा बाजी बेकसूर आहे हो. बेकसूर आहे माझा बाजी. सोडून द्या त्याला. सोडा त्याला. सोडून द्या माझ्या बाजीला. सोडा माझ्या बाजीला. बाजी नाही सुटणार. त्याच्या कर्माची शिक्षा खुद्द नानासाहेबांनी सुनावली आहे त्याला. आता मृत्यू हीच बाजीची सुटका. बाजी सोड. बाजी मान खाली जाईल असं काही केलेलं नाहीये तुम्ही शिलेदार. तुमच्या विरोधातले सगळे साक्षीदार आणि पुरावे खोटे. हुजुरांनाही माहिती आहे सगळं. मग माहिती असून अडवत का नाही आहात तुम्ही हे सगळं? जर भाऊ भाऊ म्हणून कौतुक केलं ना मग माझ्या बाजीचं. अहो मग आज गरजाच्या यायला असं गपका बसलाय तुम्ही. तुमच्या रक्ताचा भाऊ असता तर असं वागला असता बरं तुम्ही. नाही, हुजुरांचा काय बी कसूर नाही यात. सगळा कसूर माझा आहे. सगळं माझ्या हातून झालेल्या एका चुकीमुळे. हुजूर, शिलेदारांची काही चूक नाहीये. त्यांना सोडून द्या. हे सगळं माझ्यामुळे होतंय. मला कैद करा आणि शिलेदारांना सोडा. मी सगळा गुन्हा कबूल करते. हिरा, आम्ही समजू शकतो तुझ्या भावना. आता या क्षणी आमच्या मनात काय चाललंय हे फक्त आमचं आम्हालाच ठाऊक. पण आता निवाडा झालाय. खुद्द नानासाहेबांनीच तो केलाय. त्यामुळे त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे कर्तव्य आपलं. घेऊन चला बाजीला. नाही, मी यांना इथून कुठेच नेऊ देणार नाही. हिरा, नानासाहेबांचा आदेश आहे. त्याची अंमलबजावणी ही झाली पाहिजे.
बाजीला हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा सुनावली आहे. घेऊन जा. नाही, मी सांगितलं ना, मी शिलेदारांना इथून कुठेही जाऊ देणार नाहीये. सोडा, सोडा त्यांना. बाजी समजाव हिराला. बाजी, अरे समजव तिला. अरे कोतवालीचा येळ जातो या. जाऊ दे मला. नाही नाही बाजी. दादा, आम्हाला सोडून जाऊ नकस ना. मला बी तुम्हाला सोडून जावंच नाही वाटत. पण जाणं भाग आहे. बाजी, थांबा. खरी गुन्हेगार मी आहे. जी सजा द्यायची ती मला द्या. हुजूर, शिलेदार बेकसूर आहेत, त्यांना सोडून द्या. हे सगळं माझ्यामुळे होतंय. मी सोडला चिंतामणी हार. मीच आहे ती खेळणीवाली. हिरा, बाजीला वाचवण्यासाठी काही बोलू नकोस. बाजीने गुन्हा केलाय तो बाळकृष्णाची मूर्ती चोरण्याचा. कात्रजच्या तलावात विषप्रयोग करून पुण्यातल्या जनतेला मारण्याचा. आम्ही पण तेच म्हणतो आहो. बाजीला शिक्षा फरमावली आहे ते गोरगरीब जनतेची हत्या केल्यामुळे. अहो, गावातल्या कुणाच्या पायाला काटा जरी टोचला तर माझ्या बाजीचा जीव कळवळतोय. तो खून कसा कराल? शिलेदार बेकसूर आहेत हुजूर. मी पाया पडते तुमच्या, पण त्यांना सोडा. मी चिंतामणी हार चोरला आणि तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. जी सजा द्यायची ती मला द्या. शिलेदारांना सोडा. आज झाला हिरा. तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? चिंतामणी हार चोरीच्या आरोपाखाली तुझं सर कलम होईल, पण त्याने बाजीची शिक्षा कमी होणार नाही. हुजूर, माफी असावी. हिरा भी नादान है. काय बोलावं याची समज नाहीये तिला. शिलेदारांच्या प्रेमापोटी काहीही बोलतेय ती. उसे माफ कर दीजिए हुजूर. हिरा, तुझ्या भावना कळतायत मला, पण असं डगमगून चालायचं नाही. आता तुला खंबीरपणे उभं राहायला हवं. नानांच्या शब्दापुढे आमचं काही चालायचं नाही. आमचे हात पेशवाईच्या चाकरीत बांधले गेलेत. पण तू हिम्मत हरू नकोस. घेऊन चला बाजीला. बाजे, बाजे, ए
गुन्हेगाराला शिक्षा मिळाली आहे. शिपाई त्याला कोठडीतही घेऊन गेले आहे. न्याय झाला आहे खंडेराव सरदार. आजची कोतवाली संपली. चला संपली का? चला. शिलेदारांना काही होणार नाही, माझं मन सांगतंय मला. नको रडू. संपलं सगळं. नाही दाद्या, माझा बाजी संपणाऱ्यातला नाही. दाद्या, एक बार माझ्या बाजीची मला गाठ घालून दे. नाही ग, आता इथून पुढे जाता यायचं नाही आपल्याला. माझ्या बाजीसाठी मी कुठं बी जाईन, पण एकदा माझी आणि माझ्या बाजीची गाठ घालून दे. तू कोतवालाच नी सांग, नानाच नी सांग, पण माझ्या बाजीची गाठ घालून दे रे. मी पाया पडते कोतवालाच्या, पण माझ्या बाजीकडे घेऊन चला. अगं पण नाही, माझ्या बाजीची गाठ पडत नाही तर हलणारच नाही मी इथून. माझा जीव घ्याय पाहिजे तर. हा, चल, आपण कोतवालाची परवानगी घेऊ. लो लो, जितनी दौलत चाहिए उतनी मांगो. लो लो, आज हम बहुत खुश हैं, बहुत खुश. हमारे दुश्मन को हाथी के पैरों तले कुचला जाएगा. लो लो लो. हुजूर, त्या बाजीला आम्ही अडकवले. त्या सगुणावर एवढी मेहरबानी कशाला? जी हुजूर, मी काय केलं जी? करने वाली हो सगुना. अब तुम लाकर दोगी हमें चिंतामणि हार. हुजूर, तो हार लई अपशकुनी आहे. खंडेराव सरदाराच्या पोराच्या हाती लागला तर त्याचा जीव घेतला, आणि बाजी शिलेदाराच्या घरात गेला तर आता बाजीला हत्तीच्या पायाखाली चिरडणार. कुणालाच धार्जिन नाही तो हार. लई अपशकुनी आहे. भाई वाह, बहुत खूब. फिर तो वो हार हमें हर कीमत पे चाहिए. हमारा बाल भी बाका नहीं कर पाएगा वो हार. जी, ठरलं तर बाजीला हत्तीच्या पायाखाली चिरडलं ना, त्या दिवशी मी तुम्हाला हार आणून देईन. सांभाळून आण. तो हार तुझ्या हाती आल्यावरती तुझ्यावरती काही संकट कोसळायला नको. जरा चांगलं बोला की सरदार. हार काय मी माझ्या जवळ नाही ठेवणार. माझ्या हार हाती लागला की लागोलाग तुम्हाला आणून देईन. तरी काळजी घे. हार ज्याच्या हाती जातो त्याच्यावर 7.5 सुरू होते. होने वाले पेशवा जी, हार घाबरता, कुछ नहीं होगा. हमारे सितारे बिल्कुल बुलंद है. वो हार तो हमारे पास आकर ही रहेगा. अब चिंतामणि हीरा भी हमारा और पावन खनी वाली हीरा भी हमारी. ज्याचं नाव ऐकताच गनिमाच्या छातीत धडकी भरते असा निधड्या छातीचा शूर शिलेदार बाजी. बाजी, तुला असं बेड्यांमध्ये जखडलेला पाहून खूप यातना होत आहेत आमच्या मनास. बेड्यांचं काय नाही, हत्तीच्या पायाखाली मुंडकं जाताना मी मला वाईट वाटणार नाही, पण माझ्यावर जो खोटा आळा त्याचं वाईट वाटत. तुम्ही माझ्यावर विश्वास दावला,
पण मराठी दौलतीचा गनिम जेरबंद करता आला नाही ह्याचं लय वाईट वाटतंय. बाजी तू आमच्यासाठी निर्दोष होतास आणि राशीलही. बाजीची माय आणि दादाजी आल्यात. बाजीला भेटायचंय त्यांना. परवानगी पाहिजे म्हणतात. घेऊन या त्यांना इथे. इथं कोठडीत सांगितलं ना, घेऊन या त्यांना इथे. आईंच्या नजरेला नजर भिडवायची हिंमतच नाही आमच्यात. बड़ा इश्क का बुखार चढ़ा था ना उस बाजी को. बिनी वाले जी, हमें एक बार उस बाजी से मिलना है. सरकार कशाला? आता तो स्वतःच्या मोतीनं मरतोय ना, तर मरू द्या. खामोश. बाजी हमारी दी हुई मौत से मर रहा है. हमने कहा हमें उससे मिलना है, मतलब मिलना है. मरने से पहले हम उसका घमंड तोड़ना चाहते हैं. उसकी आंखों में आंखें डालकर कहेंगे, बाजी हीरा अब हमारी है. हीरा हमारी है. हीरा हमारी है. हीरा हमारी है. काय केलंस रे बाजी? माझ्यावर विश्वास ठेव. मी नाही चोरली बाळकृष्णाची मूर्ती. मी नाही मारलं कुणाला. तलावाच्या पाण्यात इश्क कसं मिसळलं खरंच मला नाही माहित. मी मराठी दौलतीवर टपून बसलेल्या गनिमाच्या मागावर होतो. चिमणाजीरावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. बसलो. पण नाही, तुझी आंग घेऊन सांगतो, यो बाजी मारण्याला घाबरत नाही. तुझं रक्त या बाजीच्या धमन्यांमधून खेळतंय. हत्तीच्या पायाखाली ताठ मानेनं जाईल यो बाजी. बाजी हत्तीच्या पायाखाली जायला जन्म दिला नाही मी तुला. अरे तू जर काय केलंच नाहीस तर ही सजा का म्हणून घेणार तू? तुला सजा देण्याची अवकाश इथं कुणाच्यात बी नाही. चल बाहेर पड इथनं. तेवढी धमक आहे तुझ्यात. आपल्या मराठी दौलतीच्या गनिमांच्या मुसक्या वेळेला निघाला होतास ना तू. मग हे असं हात पाय गाळून बसायचं नाही. अरे तुला जर मरायचंच असेल तर गनिम कापताना मरायचं. हे असं बेकडावाणी नाही मरायचं. बघ माझ्याकडं. तुझ्या धमन्यातून माझं रक्त खेळतंय ना. ताव तुझा इमानीपणा समद्या दुनियेला. अरे कळू दे समदेसने की असल्या दगडा मातीच्या कैद्यांमध्ये कैद होणार तर माझा बाजी नाही. अरे बघू दे समदेसने माझ्या बाजीची हिम्मत. बेकडाच्या मोतीने मरायचं नाही सांगून ठेवते. अरे तू गारूबाईचा लेक हायस. अरे या दादाला तुझ्या लग्नात नाचायचंय. तुझा इमानीपणा दाव समजा दुनियेला. बाजी बाहेर पड. अरे तुला माझ्या आले. बाजी बाहेर पड. अरे बाजी, अरे दारू समजेस तुझ्या अंगातली ताकद दाखव.
बाहेर पड बाजी, बाहेर पड.